ऊर्जा असतील याची देखील नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकानंतर निश्चितच गोलंदाजीच्या मार्कवरती आता मात्र षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज संकेत कळंबे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर इंडला कृष्णा कालेकर 2 चेंडूवरती 1 धाव त्यांनी बनवली आहे मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने प्रवीण साठे 4 चेंडू खेळले, त्यांनी 6 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. सातत्यानं एक मोठी पार्टनरशिप या गोड जोडीमध्ये आपण पाहतो होत असते हाडशी संघासाठी. दरम्यान यावेळेस मात्र उसळी घेणारा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, तितकासा चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही, परंतु तरी देखील मैदानाच्या आतमध्ये चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय, सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू हवेत पुन्हा एकदा, यावेळेस कौशल दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचलाय, परंतु झेल निसटलाय. कॅच मिस होते. कृष्णा कालेकरला जीवनदान दिलं गेलंय. क्रिकेटच्या मैदानावरती सुटलेले झेल किती घातक, किती महागडे ठरतात. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रशांत कोकाटेचा सुटलेला झेल, तदनंतर संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्या धावेंचा पाठलाग करताना कासरसाई संघ पराभूत झाला. झेल निश्चितच जे अतिशय महत्वाचे क्रिकेटच्या मैदानावरती. दरम्यान वाईट चेंडू पंच कळवत आहेत, खेळत असताना केवळ तुमची फलंदाजी सुरेख होऊन, केवळ तुमची गोलंदाजी सुरेख होऊन तर चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तितकंच साथ ही फिल्डिंग मधून मिळणं गरजेचं असतं. कौशलकडून सातत्यानं आपण पाहतो असतो अवघड झेल त्या ठिकाणी टिपले जातात, परंतु आज निश्चितच सोपा झेल निसटलाय कृष्णा कालेकरसाठी. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू, भन्नाट वेगानं गोलंदाजी करणारा संकेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हडशी गावचे उपसरपंच सन्मान्य सुलीम शेठ कळमकर यांच्या संघ मालकीचा असलेला संघ, तर दुसऱ्या बाजूनं काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगला. दिवस क्रमांक 3 स्पर्धेचा. दरम्यानचा चेंडू मैदानामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची बाहेरील बाजूची कडा घेत. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण बुचडे त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करतायत. एक सिंगल येईल आणि या सिंगल बरोबरच तफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 16 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये, ही महत्वाची बाब खरं तर हडशी संघासाठी आहे. पुढे सरसावत त्यावेळेस देखील चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल होता, रनआउटचा चान्स, फेकी अस्ताव्यस्त. 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी नकार मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. दरम्यानच्या काळामध्ये एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. 17 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती संकेत. विकेटच्या शोधामध्ये, विकेटच्या प्रयत्नामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये दत्ता लांडे 7 धावा खर्च केल्या, एकही विकेट मिळाला नाही, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये देखील संकेतनं चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत निश्चितच फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले. एक चौकार जरूर आला, तदनंतर कमीत कमी धावा या ओव्हरमध्ये. एकूण 11 धावा आल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपला गेला आहे आणि धफलकावरती आपण पाहतोय 18 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचसाठी निश्चितच आपण पाहतोय संघाचे अष्टपैलू खेळाडू करण उर्फ काळूराम लांडे निश्चितच मॅचसाठी अवेलेबल नव्हते. मैदानामध्ये या सामन्यासाठी निश्चितच ते उपस्थित आहेत. दरम्यान जम्मू मैदानामध्ये पुन्हा एकदा 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धफलकावरती असताना षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2000 रुपयांचं बक्षीस सन्माननीय विजय शेठ बुचडे यांच्या माध्यमातून असणार आहे. त्याचप्रमाणे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक या ठिकाणी असणार आहे 2000 रुपयांचं विजय शेठ बुचडे यांच्या माध्यमातून. खेळाडूंसाठी निश्चितच मोठी बक्षिसांची खैरात जी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटरसाठी देखील बक्षीस आहे, बॉलरसाठी देखील बक्षीस आहे. बाळू लांडे पहिल्या सामन्याचा हिरो जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. प्रतिस्पर्धी संघाचे 2 प्रमुख फलंदाज बाद करण्यामध्ये निश्चितच यश मिळवल्यानंतर बॅटिंग करताना देखील महत्त्वपूर्ण धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि संघ मात्र अतिशय सोप्या सुलभ पद्धतीने विजय होताना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पाच या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. समोर एक मोठा आव्हान प्रवीण साठे. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी गतीने टाकलेला बॉल रीड केलाय प्रवीण साठे यांनी, ओळखलाय
आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग मध्ये षटकार, 6 धावा. कमी गतीच्या बॉलवरती अशाच प्रकारचे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले बाळू यांचे, तिथे विकेट त्यांना पाहायला मिळाली. परंतु प्रवीण साठे मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू आहे. मुळशी तालुक्याच्या बाहेर तालुक्याच्या टीम कडून देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना प्रवीण साठे या खेळाडूला आपण पाहतो. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये प्रवीण साठेला आपण पाहिलंय. दरम्यान यावेळेस पॉवर प्ले फोडलाय, भेदलाय, चिरलाय, चेंडू फरार, सीमारेषेच्या आरपार. धावा मिळतील 4. अभिषेक 28 धावा धावफलकावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. हो हो हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू येईल. 28 धावा ज्या स्कोरकार्डवरती असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज बाळू लांडे जे कामगिरी करतायत. ओ रिव्हर्स विचिटचा प्रयत्न. ओ हो हो, फिल्डर तैनात केला गेलाय. संकेत कळंबेकडून मैदानाच्या आतमध्ये चूक होते आणि पुन्हा एकदा ते चेंडू निसटलाय. धावा मिळतायत 4. चौकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. पुन्हा एकदा रिव्हर्स. यावेळेस मात्र फिल्डर तैनात आहेत. दत्ता लांडे मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवत आहेत. एक सिंगल येईल. धावफलकावरती 33 धावा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूवरती आतापर्यंत 15 धावा ओव्हरमध्ये आल्यात. एक जबरदस्त फलंदाजी प्रवीण साठेची. ओ हो हो, कृष्णा थोडासा स्ट्रगल जरूर मैदानामध्ये करतोय आतापर्यंत. निश्चितच कृष्णा कालेकर थोडासा संत आणि सावध पाहायला मिळालाय. 7 चेंडू आणि 8 धावांवरती खेळतोय. दरम्यान तिसऱ्या पंचांची मदत जी वाईडसाठी घेतली जाते. बॅटिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय की अनसक्सेसफुल. मैदानामध्ये तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तिसरे पंच कळवत आहेत वाईड चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये एका धावेनं धावफलकावरती वाढ होईल. 34 धावा धावफलकावरती असताना यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बिग हिट, षटकार, 6 धावा.
वाईड चेंडू आणि तदनंतर शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये बिग हिट पाहायला मिळालाय. धावफलकावरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामुळे धावफलकावरती आहेत. पहिल्या काही चेंडूवरती प्रवीण साठेचं आक्रमण पाहायला मिळालं, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये शेवटच्या बॉलवरती कृष्णा कालेकरनं आपले हात खोललेत. सातत्यानं या 2 खेळाडूचा जर विचार आपण केला, दरम्यान यावेळेस मात्र क्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रवीण बुचडे चेंडूला कव्हर करतायत. एक धाव मैदानामध्ये या चेंडूवरती येईल. या जोडीबद्दल जर आपण चर्चा केली तर निश्चितच ज्यावेळी प्रवीण साठे आक्रमण करत असतात त्यावेळी कृष्णा थोडासा शांत असतो, परंतु मैदानामध्ये निश्चितच कृष्णाकडे स्ट्राईक आल्यानंतर किंवा प्रवीण पास झाल्यानंतर अटॅक मोड जो कृष्णा कालेकरचा ऑन होताना कित्येकदा आपण पाहिलाय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट चेंडू असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. आयोजक कमिटीकडून वारंवार त्या ठिकाणी सूचना येत आहेत. 41 धावा धावफलकावरती. यावेळेस फिल्डर लाईनचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. फिल्डर चेंडूच्या मागे सागर येत आहेत. फेकी केली जाईल आणि तोपर्यंत केवळ एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेला एक दमदार आवाज देण्याचं काम खऱ्या अर्थानं अन्वे साऊंड्स यांच्या माध्यमातून एक जबरदस्त आवाज या स्पर्धेला दिला गेलाय. आमचे परममित्र डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर डीजे द्वारकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर कामकाज, एक चांगल्या प्रकारचं डीजे ऑपरेटिंग डीजे द्वारकेश करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान चेंडू हवेत होता, थोडासा वेळ का होईना तिथे जरूर संधी होती, हा चान्स होता, परंतु मैदानामध्ये एक सिंगल येईल. संकेत कळंबे आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 3 धावा ओव्हरमध्ये खर्च केल्यात. एकही विकेट जरूर आलेला नाहीये, परंतु चौकार षटकार देखील आला नाही. आता मात्र शेवटचे 2 चेंडू या षटकाचे शिल्लक. कृष्णा कालेकर बिग हिटचा प्रयत्न परत एकदा करेल, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळणार नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू येईल. मधल्या फळीमध्ये निश्चितच आपण जर विचार केला, सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट्स क्लब हडसे, अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला सुमित बोडके, वंडर बॉय या टीममध्ये आपल्याला खेळताना जो मधल्या फळीमध्ये पाहायला मिळतो. दरम्यानचा हा चेंडू परत एकदा विकेट किपर किरण यांच्याकडून चेंडू निसटलाय. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आलेली एक धाव संघाचा धावफलक मात्र पुढे घेऊन जाईल. जबरदस्त गोलंदाजी या ओव्हरमध्ये केली आहे. फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये संकेत कळंबे 4 धावा खर्च करताना पाहायला मिळाला आहे. धावफलकावरती 44 धावा. 3 ओव्हर नंतर स्कोर होता 40. चौथ्या ओव्हरमध्ये संकेत आला, फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 44 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या खेळपट्टीचा, या मैदानाचा सातत्यानं जर आपण विचार केला तर निश्चितच 5 ओव्हरमध्ये 60+ धावा हा ॲव्हरेज स्कोर या मैदानावरचा आहे. दूरवरच्या असलेल्या बाउंड्रीज निश्चितच आपण पाहतोय. कॉर्नरच्या बाउंड्रीज निश्चितच थोड्याशा दूरवरती आहेत. स्ट्रेट बाउंड्री देखील जे ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त असं मैदान, मातीची विकेट, मातीची खेळपट्टी खऱ्या अर्थानं जी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजासोबत गोलंदाजाला देखील पोषक आणि पूरक असलेली ही खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार अनिकेत अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा आलाय. पुढे सरसावत फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. पड झड धडपड कृष्णाची झाली आहे. अनिकेत केंद्रेकडून चेंडू निसटलाय आणि चेंडू जाऊन पोहोचलाय एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र परफेक्ट ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू केवळ 1 धाव चेंडूवरती घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न झालाय. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिटची गरज जरूर होती, परंतु मैदानामध्ये धोका पत्करला होता, धोका स्वीकारला होता. 2 धावा धावून पूर्ण